विद्यार्थी मित्रांनो, मी खैरे सर आप यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आज सर्वात महत्त्वाचा विषय सायन्स इयत्ता 10वीचा पार्ट 1 आज आपण बघणार आहोत। तर चला या बघू आपण। चला विद्यार्थ्यांनो, आपण फर्स्ट चॅप्टर बघूया। ग्रॅव्हिटेशन मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक अँड कन्सेप्ट्स आहे। यामध्ये फर्स्ट आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, केप्लर्स लॉ, मास अँड वेट, त्यानंतर व्हेरिएशन अँड व्हॅल्यू ऑफ जी, एक्सरसाइज ऑफ न्यूमरिकल्स। तर यामध्ये सर्वात महत्त्वाचे प्रश्न आलेले आहे या टॉपिकवरती, ते बघूया आपण आता। तर यामध्ये बघा, ॲनालिसिस करताना माझ्या लक्षात आले की काही प्रश्न हे 2024, 2023, जुलै 2020 ला आलेले आहे। तर त्या ठिकाणी बघूया, एस्केप व्हेलोसिटी आणि फ्री फॉल्स यावर देखील तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत। त्यानंतर न्यूटन्स युनिव्हर्सल ऑफ लॉ यामध्ये देखील तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे मार्च 2024 ला। त्यानंतर केप्लर्स लॉ यावर देखील स्टेट केप्लर्स 3 लॉ ऑफ मोशन म्हणून क्वेश्चन आलेला आहे जुलै 2023, मार्च 2022 आणि मार्च 2020 ला। त्यानंतर मास अँड वेट यावर देखील क्वेश्चन आलेले आहेत। त्यानंतर इम्पॉर्टंट आहे न्यूमरिकल्स, यावर देखील महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत। तर पेपर ॲनालिसिस करताना माझ्या लक्षात आलेलं आहे की यामध्ये न्यूमरिकल हा 2 मार्कासाठी हमखास तुम्हाला येतो, कारण 24 ला आलेला आहे, 20 ला आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ 26 ला हा प्रश्न तुम्हाला हमखास येणार आहे। पण या ठिकाणी 2026 ला या परीक्षेमध्ये हा प्रश्न येईल। तर मित्रांनो, ग्रॅव्हिटेशनवर ॲनालिसिस करताना आपल्याला कळालं आहे की ग्रॅव्हिटेशनमध्ये 1 मार्काचे प्रश्न येत नाही, यामध्ये फक्त तुम्हाला फॉर्म्युलेज येतील। तर सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म्युले लर्न करून जा। चला नेक्स्ट बघूया, चॅप्टर 2 पिरियडिक क्लासिफिकेशन, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स अँड कन्सेप्ट। यामध्ये देखील काही टॉपिक्स आहेत। नंबर 1 टॉपिक आहे मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल, पिरियडिक ट्रेंड्स अँड डोबेरायनर ट्रायड्स। तर हे सर्वात महत्त्वाचे टॉपिक्स आहेत। या टॉपिक्सवर देखील प्रश्न आलेले आहेत। तर बघूया आपण नेक्स्ट। तर यामध्ये बघा, ब्लॉक्स अँड क्लासिफिकेशन यामध्ये देखील जुलै 2024, जुलै 2023 आणि जुलै 2020 ला तुम्हाला MCQ आलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न यामध्ये येतात। इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन अँड पोझिशन यामध्ये देखील जुलै 2023, जुलै 2022 आणि मार्च 2020 ला क्वेश्चन आलेला आहे। म्हणजे या वर्षी 2026 ला देखील यावर क्वेश्चन येऊ शकतो, 100% येण्याची खात्री। पिरियडिक ऑफ ट्रेंड्स यामध्ये देखील मार्च 2022 ला गिव्ह रिझन म्हणून क्वेश्चन आलेला आहे। जुलै 2023 ला देखील गिव्ह रिझन म्हणून क्वेश्चन आलेला आहे। आणि त्यानंतर मेंडेलिव्ह टेबल यामध्ये देखील मार्च 2022, जुलै 2021 आणि मार्च 2019 ला क्वेश्चन आलेला आहे। याचा अर्थ आता 2026 ला देखील याच्यावर हमखास क्वेश्चन येऊ शकतो। त्यानंतर आहे व्हॅलेन्सी अँड ग्रुप, यामध्ये देखील बघा, गिव्ह रिझन म्हणून मार्च 2023 ला, मार्च 2022 ला आणि जुलै 2021 ला क्वेश्चन आलेले आहेत। तर या सर्व इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, याचे सर्वांनी तुम्ही लर्न करून जाणे। तर आपण आता या चॅप्टरचा ॲनालिसिस मध्ये बघूया। तर ॲनालिसिस करताना असं लक्षात आलेलं आहे की यामध्ये 1 मार्काचा प्रश्न हा फिक्स MCQ मध्ये विचारण्यात येतो किंवा विचारू शकतात, 100% येण्याची खात्री आहे। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन मध्ये 70% येण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे या चॅप्टरमध्ये गिव्ह रिझन करून जाणे जे सर्वात महत्त्वाचे आहे। परत एकदा सांगतो, या चॅप्टरमध्ये गिव्ह रिझन करून जाणे ते सर्वात महत्त्वाचे आहे। त्यानंतर या चॅप्टरमध्येच 5 मार्काचा प्रश्न येत नाही, लक्षात द्या, या चॅप्टरमध्ये 5 मार्काचा प्रश्न येत नाही, परीक्षेत म्हणून टेन्शन घ्यायचं नाही। त्यामध्ये फक्त चॅप्टर मार्क, ज्यामध्ये चॅप्टरचे 5 मार्काचे प्रश्न येतात ते आपण पुढे बघणार आहोत। आता नेक्स्ट चॅप्टर बघूया, चॅप्टर 3। चॅप्टरचं नाव आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑफ कन्सेप्ट। यामध्ये देखील काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, ज्यामध्ये नंबर 1 आहे टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, हीट चेंज इन रिॲक्शन, त्याचप्रमाणे रोडेक्स रिॲक्शन। आणि यामध्ये जे क्वेश्चन आलेले, यामध्ये जे टॉपिक आहे त्यावर काही क्वेश्चन इम्पॉर्टंट आलेले आहे, आपण आता ते बघूया। बघा, यामध्ये रिॲक्शन टाइप्स यामध्ये जुलै 2024, मार्च 2022 आणि जुलै 2021 ला 19 ला देखील त्या ठिकाणी तुम्हाला MCQ आलेले आहेत। त्याचप्रमाणे यामध्ये बॅलन्सिंग इक्वेशन यावर देखील तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे, जुलै 2021, जुलै 2020 आणि मार्च 2023। तर या ठिकाणी रेस्टिंग अँड कोरेशन यावर देखील जुलै 2021, मार्च 2020 ला प्रश्न आलेला आहे। त्यामध्ये केमिकल फॉर्म्युले अँड रूल्स असे क्वेश्चन आलेले आहेत। त्यानंतर रेट्स अँड चेंज हा देखील महत्त्वाचा टॉपिक आहे।
यावर देखील मार्च 2024, मार्च 2023 आणि मार्च 2022ला क्वेश्चन आलेले आहे. तर यामध्ये सर्वांचं अनालिसिस करताना माझ्या लक्षात आले की या चॅप्टरचा 1 मार्कासाठी रिॲक्शन बेस्ड क्वेश्चन विचारतात. रेस्टिंग अँड कोरोजन यावरती देखील आपल्याला 3 मार्काचा प्रश्न येऊ शकतो किंवा विचारू शकतात. त्यानंतर रेस्टिंगचाच फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, तो देखील तुम्ही लर्न करून जाणे, अभ्यासून जाणे. परत सांगतो, रेस्टिंगचा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर बॅलन्सिंग इक्वेशनमध्ये चॅप्टरमधील एक महत्त्वाचा टॉपिक आहे, यावरती आपल्याला प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे, म्हणून बॅलन्सिंग इक्वेशन देखील तुम्ही अभ्यासून जाणे. तर मित्रांनो, यानंतर आपण बघणार आहोत चॅप्टर 4 आहे इफेक्ट्स अँड इलेक्ट्रिक करंट. तर यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स अँड कन्सेप्ट्स आहे. यामध्ये नंबर 1 आहे हिटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्यानंतर ट्रेडिंग रूल्स, डीसी इलेक्ट्रिक मोटर अँड एसी जनरेटर. तर यामध्ये देखील सर्वात महत्त्वाचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. तर बघूया आपण नेक्स्ट. तर यामध्ये बघा, फंडामेंटल ऑन पॉवर, यामध्ये जुलै 2024, जुलै 2023 आणि मार्च 2023ला या ठिकाणी तुम्हाला काही MCQज आलेले आहे. फॉर एक्झाम्पल बघा, 2024 मध्ये द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर इज डॅश डॅश, याचं वॅट आन्सर होतं. तर असे MCQ तुम्हाला या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट अँड रूल्स, यामध्ये देखील जुलै 2022, मार्च 2022 आणि मार्च 2020ला क्वेश्चन आलेले आहे. याचा अर्थ आता 2026ला देखील याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. यामध्ये ऑब्झर्व द फिगर, फ्लेमिंग अँड लेफ्ट हँड अँड रूल्स अँड राईट लेफ्ट या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर गिव्ह रिझन म्हणून देखील तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर सोलेनाइट अँड मटेरियल्स, यामध्ये देखील 2024, जुलै 2023 आणि जुलै 2021ला तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे. यामध्ये काही डायग्राम येतात आणि ते डायग्राम तुम्हाला कंप्लीट करायचे असतात. त्यानंतर सेफ्टी अँड वायरिंग, यामध्ये देखील जुलै 2021, मार्च 2020 आणि मार्च 2023ला तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे. यामध्ये गिव्ह रिझन म्हणून तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत. त्याचप्रमाणे काही पॅसेज आलेले आहेत आणि सायंटिफिक रिझन तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर न्यूमरिकल्स अँड हीट, जुलै 2021, मार्च 2019ला या ठिकाणी देखील तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत. तर ॲनालिसिस करताना, या चॅप्टरचं ॲनालिसिस करताना लक्षात आलं आहे माझ्या की हा चॅप्टरवरील गिव्ह रिझन सर्वात महत्त्वाचा आहे व एक तरी प्रश्न क्वेश्चन दुसऱ्यातील ए मध्ये मिळतो. याचा चॅप्टरमध्ये 5 मार्काचा प्रश्न असतात व येण्याची शक्यता पण आहे. जसं मी तुम्हाला पहिले म्हणालो होतो की त्या क्वेश्चन व त्या चॅप्टरमध्ये 5 मार्काचा प्रश्न येत नाही, पण या चॅप्टरमध्ये 5 मार्काचा प्रश्न येत असतो किंवा येतोच. या चॅप्टरमधून एसी आणि डीसी जनरेटच्या फिगर सर्वात महत्त्वाच्या आहे. तर विद्यार्थ्यांनो, परत एकदा सांगतो की तुम्ही ज्यावेळेस हा चॅप्टर ऑब्झर्व करशाल, हा चॅप्टर लर्न करशाल, तर त्यावेळेस त्या चॅप्टरमधील एसी आणि डीसी जनरेटरच्या फिगर सर्वात महत्त्वाच्या आहे. त्यानंतर फ्लेमिंग अँड लेफ्ट अँड राईट हँड रूल्सच्या ज्या फिगर आणि राईट हँड थंब रूलची जी फिगर आहे ती पण आपण अभ्यासून जा, तिचा देखील आपण अभ्यास करून जा. त्याचप्रमाणे या चॅप्टरमध्ये न्यूमरिकल्स 3 मार्काकरता क्वेश्चन तिसऱ्या पडतात म्हणजे येतात. त्याचप्रमाणे न्यूमरिकल्स करून जाणे, हायर लेवलचे करायची गरज नाही. परत सांगतो, न्यूमरिकल करून जा पण हायर लेवलची करायची गरज नाही. यातील सर्व युनिट्स लर्न करून जाणे सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. आता त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर 5 हीट, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स अँड कन्सेप्ट. यामध्ये देखील काही टॉपिक्स आहेत. नंबर 1 लेटंट हीट, त्यानंतर नंबर 2 आहे रिजेलेशन, नंबर 3 आहे ॲनालिसिस बिहेवियर ऑफ वॉटर, त्यानंतर होप्स अपेटेंट्स, त्यानंतर ह्युमिडिटी कन्सेप्ट्स, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी अँड हीट एक्शन. तर या टॉपिकवर देखील महत्त्वाचे प्रश्न आपल्याला आलेले आहे किंवा महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघूया नेक्स्ट. तर यामध्ये बघा, हीट या चॅप्टरमध्ये पेपर ॲनालिसिस करताना लक्षात आलेलं आहे की या ठिकाणी रिजेलेशन, यामध्ये जुलै 2024, जुलै 2021 आणि जुलै 2019ला देखील क्वेश्चन आलेले आहे. ज्यामध्ये बघा, जुलै 2024ला डिफाईन द फेनोमेना शो इन फिगर. तर यामध्ये तुम्हाला एक फिगर दिलेली होती जी रिजेलेशनची होती, त्या फिगरचं डेफिनेशन करायची होती. त्यानंतर यामध्ये बघा, हीट अँड एक्सचेंज यावर देखील काही क्वेश्चन आलेले होते मार्च 2023, मार्च 2022 आणि मार्च 2020ला. तर यावर देखील येण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये रीड पॅरेग्राफ ऑन हीट एक्सचेंज
ट्रान्सफर डायरेक्शन, प्रिन्सिपल लर्न अँड स्टेट प्रिन्सिपल असे क्वेश्चन त्या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर बघूया आपण ग्राफ ॲनालिसिस. तर यामध्ये देखील मार्च 2024, मार्च 2022 आणि जुलै 2019ला क्वेश्चन आलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅलोरीमेट्री अँड स्पेसिफिक हीट यावर देखील मार्च 2024, मार्च 2023 आणि जुलै 2020ला क्वेश्चन आलेले आहे. यामध्ये बघा मार्च 2024ला राईट द यूज ऑफ कॅलोरीमीटर असा क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी आलेला होता. त्यानंतर न्यूमरिकल्स अँड ऑदर्स यामध्ये देखील मार्च 2024, जुलै 2022 आणि जुलै 2020ला क्वेश्चन आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी होप्स अँड ऑपरेटर्स यामध्ये देखील जुलै 2023 आणि मार्च 2022ला क्वेश्चन आलेला आहे. तर यामध्ये सर्वात ॲनालिसिस करताना असं लक्षात आलं आहे की या चॅप्टरमधील टाइम्स वर्सेस टेम्परेचरचा ग्राफ महत्त्वाचा आहे. परत एकदा सांगतो, ॲनालिसिस करताना या पेपरचं ॲनालिसिस करताना लक्षात आलेलं आहे की चॅप्टरमधील टाइम्स वर्सेस टेम्परेचरचा ग्राफ महत्त्वाचा आहे. त्यानंतर याच न्यूमरिकल करण्याची गरज नाही. या चॅप्टरमध्ये न्यूमरिकल करण्याची गरज नाही. या चॅप्टरचे होप्स ऑपरेटर्स आणि ॲनालिसिस बिहेवियर ऑफ वॉटर अँड स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी हे टॉपिक सर्वात महत्त्वाचे आहे आणि हे टॉपिक तुम्ही अभ्यासून जाणे. चॅप्टर आहे चॅप्टर 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर यामध्ये देखील काही मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स अँड कन्सेप्ट आहे. यामध्ये आपण घेतलेलं आहे रिफ्रॅक्शन थ्रू ग्लास स्लॅब, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, त्याचप्रमाणे लॉ ऑफ रिफ्रॅक्शन, त्यानंतर सनराईज अँड सनसेट टायमिंग, टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन अँड डिस्पर्शन ऑफ लाईट. तर हे महत्त्वाचे चॅप्टर आहे. या महत्त्वाच्या चॅप्टरवर बघूया आपण क्वेश्चन नेक्स्ट. तर यामध्ये बघा रिफ्रॅक्शन बेसिक यामध्ये जुलै 2024ला आणि मार्च 2023ला देखील क्वेश्चन आलेला आहे. यामध्ये जुलै 2024ला वी कॅन सी द सन इवन वेन इट इज लिटर बिलो द हॉरिझॉन बिकॉज ऑफ यावर क्वेश्चन आलेला होता. त्यानंतर ट्विंकलिंग अँड प्लॅनेट्स यावर जुलै 2023, जुलै 2020 आणि मार्च 2020ला देखील क्वेश्चन आलेला आहे. यामध्ये गिव्ह रिझन म्हणून तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत. त्याचप्रमाणे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड लॉस यामध्ये जुलै 2024, जुलै 2023 आणि मार्च 2022ला देखील क्वेश्चन आलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी डिस्पर्शन अँड रेनबो यावर देखील मार्च 2024, जुलै 2021 आणि जुलै 2020 या 3 क्वेश्चन आलेले आहेत. त्यानंतर नॅचरल फेनोमेना यामध्ये जुलै 2024, जुलै 2022 आणि जुलै 2020ला क्वेश्चन आलेले आहेत. तर जुलै 2022ला बघा सायंटिफिक रिझन वी कॅन सी द सन इवन बिफोर इट्स इमर्जी अबव द हॉरिझॉन असा क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी आलेला आहे. तर या ठिकाणी हा जो लेसन आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याचं ॲनालिसिस करताना काही गोष्टी लक्षात आल्या. तर त्यामध्ये बघा या चॅप्टरमधील रेनबो फॉर्मेशन करून जाणे ते सर्वात महत्त्वाचे आहे. परत एकदा सांगतो, या चॅप्टरमधील रेनबो फॉर्मेशन करून जाणे ते सर्वात महत्त्वाचे आहे. या चॅप्टरमध्ये गिव्ह रिझन करून जाणे भरपूर ठिकाणी भरपूर वेळेस गिव्ह रिझन म्हणून क्वेश्चन आपल्याला आलेला आहे. त्यामुळे गिव्ह रिझन करून जाणे, यातील रिफ्रॅक्शन इंडेक्स अभ्यासून जाणे हा प्रश्न देखील 1 मार्कासाठी येतो. त्याचप्रमाणे या चॅप्टरमधील जे आपण क्वेश्चन सांगितले ते सर्वात महत्त्वाचे आहे, तेवढे अभ्यासून जाणे. तर मित्रांनो, या चॅप्टरमध्ये सर्वात महत्त्वाचा चॅप्टर ट्विंकिंग अँड प्लॅनेट्स यामध्ये गिव्ह रिझनमध्ये हा क्वेश्चन आपल्याला हमखास येतो. बघा मार्च 2020ला आलेला आहे. सायंटिफिक रिझन स्टार्स ट्विंकल बट वी डू नॉट सी द ट्विंकलिंग ऑफ प्लॅनेट्स. तर या ठिकाणी गिव्ह रिझन तुम्ही हमखास करून जायचं. हा क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे. तर नेक्स्ट चॅप्टर आहे चॅप्टर 7 लेन्स. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स अँड कन्सेप्ट यामध्ये देखील काही महत्त्वाचे टॉपिक आहे. इमेज फॉर्म बाय कन्व्हेक्स लेन्स, त्याचप्रमाणे लेन्स फॉर्म्युला अँड पॉवर द ह्युमन आईज. तर यावर देखील काही क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर नेक्स्ट बघूया पॉवर अँड फोकल लेंथ यामध्ये देखील मार्च 2024, मार्च 2023 आणि मार्च 2022ला क्वेश्चन आपल्याला आलेले आहे. त्याचप्रमाणे रे डायग्राम्स अँड इमेज यामध्ये देखील जुलै 2023, मार्च 2022 आणि जुलै 2021ला क्वेश्चन आलेले आहे. यामध्ये बघा जुलै 2019 रूल्स फॉर रे अँड डायग्राम्स असे क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला आलेले आहे. त्याचप्रमाणे ह्युमन आय स्ट्रक्चर यामध्ये देखील जुलै 2024, जुलै 2022 आणि मार्च 2022ला तुम्हाला क्वेश्चन आलेले आहे. यामध्ये फाइंड आउट म्हणून पण क्वेश्चन आलेला आहे. त्याचप्रमाणे
मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया यावर देखील तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत. त्याचप्रमाणे नेक्स्ट ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट यामध्ये मार्च 2024, जुलै 2024 आणि मार्च 2022 यामध्ये देखील तुम्हाला MCQ आलेले आहेत. गिव्ह सायंटिफिक रिझन म्हणून देखील क्वेश्चन त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर कन्सेप्ट्स अँड न्यूमरिकल्स यामध्ये देखील मार्च 2022, जुलै 2021 आणि मार्च 2019ला क्वेश्चन आलेले आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी या क्वेश्चनचा आपण जे IMP घेतले त्याचा अभ्यास करून जाणे. यामध्ये पेपर ॲनालिसिस करताना काही गोष्टी लक्षात आल्या तर त्या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगावेसे वाटते की या चॅप्टरमध्ये सर्वात महत्त्वाचा गिव्ह रिझन आहे. कारण बघा 2023, 2024, 2022 आणि 2019ला देखील गिव्ह रिझन क्वेश्चन आलेले आहे. त्याचप्रमाणे या पाठामध्ये सिंपल मायक्रोस्कोप इज यूज फॉर वॉच रिपेअर या पाठामध्ये सिंपल मायक्रोस्कोप इज यूज फॉर वॉच रिपेअर हा क्वेश्चन येतो. त्याचप्रमाणे या चॅप्टरमध्ये फिगर आणि टेबल करून जाणे त्यावर देखील 3 मार्काचे प्रश्न हमखास तुम्हाला येऊ शकतात किंवा विचारले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे या चॅप्टरमधील 1 मार्काचा प्रश्न येण्याची शक्यता आहे. यामध्ये या चॅप्टरमध्ये सर्वात महत्त्वाची फिगर आय डायग्राम आहे. ती देखील आपण ऑब्झर्व करून बघून जा. सर्व आय डायग्राम एकदा ड्रॉ करून बघा, सर्वात महत्त्वाची आहे. नेक्स्ट चॅप्टर नंबर 8 मेट्रोलॉजी यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स अँड कन्सेप्ट आहे. यामध्ये काही टॉपिक्स आहे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, त्यानंतर आयोनिक कंपाऊंड्स, त्यानंतर कन्सन्ट्रेशन ऑफ फोरस, रिॲक्टिव्हिटी ऑफ सिरीज, एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम, की डेफिनेशन अँड सोडियम अँड पोटॅशियम. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. या टॉपिकवर काही क्वेश्चन आपल्याला आले आहेत, ते क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर यामध्ये बघा मेट्रोलॉजीमध्ये कोरोजन स्टोरेज यामध्ये देखील जुलै 2024, मार्च 2024 आणि जुलै 2020ला सायंटिफिक रिझन म्हणून क्वेश्चन आलेले आहेत. त्याचप्रमाणे कन्सन्ट्रेशन मेथड्स यामध्ये देखील जुलै 2022, मार्च 2020 आणि मार्च 2019ला क्वेश्चन आलेले आहे. यामध्ये MCQ आलेले आहेत. बघा जुलै 2022ला देखील एक MCQ आले आहे, प्रोसेस ऑफ हिटिंग कार्बनेट ओरेस लिमिटेड इयर. याचा आन्सर होतो कॅल्सिनेशन. त्याचप्रमाणे मार्च 2020ला देखील MCQ आलेला आहे. त्याचप्रमाणे आयोनिक कंपाऊंड्स यामध्ये देखील मार्च 2024, मार्च 2023, जुलै 2022ला देखील क्वेश्चन आलेले आहे. मार्च 2024ला राईट एनी 3 प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड्स अशा प्रकारचे क्वेश्चन त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर ट्रीटमेंट अँड अलॉज यामध्ये जुलै 2024, जुलै 2023 आणि मार्च 2022ला क्वेश्चन आले आहे. यामध्ये राईट शॉर्ट नोट्स पण आलेले आहेत. त्यानंतर MCQ आलेले आहेत. त्याचप्रमाणे आयडेंटिफाय प्रोसेसमध्ये पण काही क्वेश्चन आलेले आहेत. त्यानंतर एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम यामध्ये जुलै 2024, जुलै 2021 आणि जुलै 2020ला देखील क्वेश्चन आलेले आहेत. यामध्ये बघा लेवल डायग्राम, त्यानंतर डायग्राम ऑफ ॲनालिसिस असे क्वेश्चन त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर रिॲक्टिव्हिटी अँड टर्म्स यामध्ये मार्च 2022, मार्च 2020 आणि जुलै 2021ला काही क्वेश्चन आलेले आहे. यामध्ये बघा जुलै 2020ला ऑडमॅन आउट म्हणून पण क्वेश्चन आला आहे, झिंक, आयरॉन, फॉस्फरस अँड सोडियम. तर अशा प्रकारचे या ठिकाणी हा जो मेट्रोलॉजी लेसन आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. तर या ठिकाणी पेपर ॲनालिसिस करताना काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. तर त्यामध्ये बघा यामध्ये नंबर 1 आयोनिक कंपाऊंडचे प्रॉपर्टीज लर्न करून जा. ते सर्वात महत्त्वाचे आहे. ते 3 मार्कासाठी तुम्हाला येतात. त्याचप्रमाणे या चॅप्टरमध्ये सर्वात महत्त्वाचा गिव्ह रिझन आहे. या ठिकाणी गिव्ह रिझन म्हणून भरपूर क्वेश्चन तुम्हाला आलेले आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी एक क्वेश्चन तुम्हाला येत असतो. त्याचप्रमाणे सोडियम मेटल इज कीप्ड इन केरोसिन हा देखील महत्त्वाचा चॅप्टर. यामध्ये देखील गिव्ह रिझन असतात आणि ते तुम्ही करून जाणे. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर त्याचप्रमाणे या चॅप्टरची कन्सन्ट्रेशन मेथड वाचून जाणे त्याची येण्याची शक्यता आहे. म्हणजे तो क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट कार्बन कंपाऊंड चॅप्टर नंबर 9 मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स अँड कन्सेप्ट, हायड्रोकार्बन्स, फंक्शनल ग्रुप्स, आयसोमेरिझम, केमिकल रिॲक्शन, होमोग्लुकोज सिरीज, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. तर हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये बघा चॅप्टर जो आहे आपला कार्बन कंपाऊंड्स
यामध्ये बेसिक अँड फंक्शनल ग्रुप्स, यामध्ये राईट द फंक्शनल ग्रुप ऑफ कार्बोडॉक्सी असे क्वेश्चन आलेले आहेत. त्यानंतर MCQ पण आलेले आहेत. ट्रू और फॉल्स देखील या ठिकाणी आलेले आहेत. जुलै 2024, मार्च 2024 आणि मार्च 2022ला. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ अँड युजेस यामध्ये देखील जुलै 2022, जुलै 2019 आणि मार्च 2019ला क्वेश्चन आलेले आहे, ज्यामध्ये गिव्ह रिझन म्हणून क्वेश्चन आलेले आहे. त्याचप्रमाणे राईट टू युजेस ऑफ इथेनॉल म्हणून क्वेश्चन आलेले आहेत. या ठिकाणी स्ट्रक्चर अँड IUPAC नेमिंग यामध्ये देखील जुलै 2023, मार्च 2022, जुलै 2020ला क्वेश्चन आलेले आहे. यामध्ये बघा जुलै 2023ला राईट IUPAC नेम फॉर गिवन स्ट्रक्चर आयडेंटिफाय इज सॅच्युरेटेड असा तुम्हाला क्वेश्चन आलेला होता. त्यानंतर रिॲक्शन अँड इस्ट्रिफिकेशन यामध्ये मार्च 2024 आणि जुलै 2021ला देखील क्वेश्चन आलेला आहे. ड्रॉ डायग्राम म्हणून राईट केमिकल अँड फॉर्म्युला कॅरेक्टरिस्टिक अँड युजेस. त्याचप्रमाणे हिमोलॉजी सिरीज अँड टॅबल्स यामध्ये देखील मार्च 2023, मार्च 2020 आणि मार्च 2019ला तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे. यामध्ये बघा राईट नेम्स ऑफ फर्स्ट फॉर होमोलोगस अल्कोहोल्स असे क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला आलेले आहे. मग कार्बन कंपाऊंडचा हा जो चॅप्टर आहे हा ॲनालिसिस करताना काही पॉईंट्स माझ्या लक्षात आले की कोण पॉईंट्सवर जास्त भर द्यायला पाहिजे. तर यामध्ये बघा या चॅप्टरमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे IUPAC नेम सर्वात महत्त्वाचे आहे. त्यानंतर या चॅप्टरमध्ये लॉंग आन्सर क्वेश्चन येत नाही. तर मग कोणते येतात, तर यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन करून जाणे आणि सर्वात महत्त्वाचे या चॅप्टरमध्ये टेबल्स करून जा. आणि हा चॅप्टर देखील तुम्हाला खूप सोपा जाईल आणि सर्वांनी अभ्यासून जाणे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्सचा चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन पासून तर कार्बन कंपाऊंड पर्यंत असे 9 चॅप्टर बघितले. या सर्व चॅप्टरमध्ये कोणत्या चॅप्टरसाठी किती वेटेज असतं हे देखील बघितलेलं आहे. जसं की कोणत्या चॅप्टरमध्ये फिल इन द ब्लँक्स येतात, मॅच द पेअर्स येतात, त्याचप्रमाणे ट्रू फॉल्स येतात हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. त्याचप्रमाणे कोणत्या चॅप्टरवर डिफाईन अँड डेफिनेशन येतात हे देखील बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे कोणत्या चॅप्टरवर डायग्राम येते, फिगर येते ते देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे कोणत्या चॅप्टरवर गिव्ह रिझन म्हणजे गिव्ह सायंटिफिक रिझन येतात हे देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर संपूर्ण PDF आपण आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करणार आहोत. तर आपण ती PDF अभ्यासून जा. त्याचप्रमाणे व्यवस्थित पेपर सोडवा. पेपरला सामोरे जाताना आत्मविश्वासाने जा आणि आपण आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण लवकरच आपला इंग्लिशचा IMP क्वेश्चन घेऊन येणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला सर्व पेपरसाठी शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. चांगल्या प्रकारे पेपर सोडवा आणि पेपरला आत्मविश्वासाने सामोरे जा. तुम्हाला पेपरसाठी परत एकदा खूप शुभेच्छा.